हाय, नमस्कार. मी स्नेहा परत आपल्या भेटीला घेऊन आली एक छानशी अशी वेगळी कविता. कशी वाटते ते नक्की मला कळवा. सबस्क्राईब करा त्याआधी माझ्या चॅनलला आणि नक्की कमेंट्स करून मला कळवा माझ्या कविता तुम्हाला कशा वाटतात, म्हणजे बरं वाटेल मला. माझ्या आता या कवितेचं नाव आहे संध्याकाळ. ही कविता माझी प्रकाशित झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना खूप आवडलेली आहे, त्यामुळे मी ती परत आपल्यासाठी घेऊन येते. संध्याकाळ, कवितेचं नाव आहे संध्याकाळ. रीते होऊ म्हटले म्हणून होता येत नाही. संध्याकाळ म्हणजे ही आयुष्याची संध्याकाळ आहे. बरेच वेळेला आपल्याला एक आयुष्याच्या ठराविक टप्प्यानंतर किंवा वयानंतर बऱ्याचशा गोष्टी जमत नाही. मग असं वाटतं की असं का होतं, या आधारावर ही कविता मी लिहिलेली आहे. कशी वाटते ते नक्की मला कळवा. रीते होऊ म्हटले म्हणून होता येत नाही. रीते होऊ म्हटले म्हणून होता येत नाही. अडकून पडलेल्या भावनांना सोडता येत नाही. अडकून पडलेल्या भावनांना सोडता येत नाही. थरथरत्या हातांनी अश्रू पुसता येत नाही. थरथरत्या हातांनी अश्रू पुसता येत नाही. मनातील कल्लोळांना थांबवता येत नाही. मनातील कल्लोळांना थांबवता येत नाही. क्षीण झालेल्या हातांनी तंबोरा वाजत नाही. क्षीण झालेल्या हातांनी तंबोरा वाजत नाही. गाण्यातील सुरांना कंठ साथ देत नाही. गाण्यातील सुरांना कंठ साथ देत नाही. जगणे सोडू म्हटले तर सोडता येत नाही. जगणे सोडू म्हटले तर सोडता येत नाही. आठवणींना संपवू म्हटले तर संपवता येत नाही. आठवणींना संपवू म्हटले तर संपवता येत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी काहीच कसं जमत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी काहीच कसं जमत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी काहीच कसं जमत नाही. धन्यवाद.